हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज संडे असल्यामुळे विचार केला कुठेतरी लाँग रोड ट्रिपवर जाऊया. मग माळशेज घाटाचा निर्णय ठरला आणि निघालो फिरायला जायला. मग वाटेत दिसला डी-मार्ट, घेतलं थोडंसं चटरपटर सामान, कारण रोड ट्रिप म्हटल्यावर चटरपटर तर लागणारच गाडीत खायला. मग सामान घेतलं, थोड्याशा लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेतल्या, पूर्ण डिक्की अशी खाऊत भरली आणि निघालो प्रवासाला. मग इथे मुरबाडला जाताना मूग भजी खूप छान भेटतात, ती घेतली, पाऊस असतं तर अजून मजा आली असती भजी खायला. पण खूप कडक असं ऊन पडला होता. जाताना तर खूप ऊन भेटला, विचार होता की पुढे खूप पाऊस पडेल, पण विचारच करत होतो आम्ही. मग काय झालं ना, क्लायमेट चेंज, असे छान असे काळे गडद ढग आले होते आणि आता पाऊस पडेल ह्याचीच वाट पाहत होते. छान असा निसर्गरम्य वातावरणातून आम्ही पोचलो माळशेज घाटात आणि तिकडे कोसळणारे धबधबे पाहून खूप छान वाटत होतं. आणि आज संडे होता म्हणून खूप गर्दी देखील होती. सगळीकडे नुसती लोक धबधब्यावर आनंद घेत होती. आणि पाणी तर एकदम नितळ पाणी, डोंगरावरून येणारं पाणी हा स्वच्छच असणार ना, नाहीतर आपल्याकडचं पाणी नुसतं गदळ पाणी. मग काय, ट्रेकिंगची सुद्धा मजा घेतली मी जराशी. एक छोटूसा असा झरा होता, तिकडून मी चालत चालत येत होती आणि एवढा छान असा व्ह्यू दिसत होता ना तिकडनं, पण भीती देखील वाटत होती. मग अजून थोडासा वर गेलो घाटामध्ये, तर तिकडून पूर्ण अशा दऱ्या दिसत होत्या आणि सगळ्या दऱ्या त्या हिरवगार झाडांनी गच्च भरल्या होत्या आणि पाऊस पडतोय म्हणून इथे खूप छान असं वातावरण झाला होता. मग सोबत आणलेले भाजी, भाकरी, चिकन, मासे सगळे खाल्ले आणि जेवायला बसलो. तिकडेच खूप सारे असे कावळे आले होते. मग काय, त्यांना देखील दिलं जेवायला आणि निघलो घरी यायला. येताना एक आजी आळवा विकत होत्या, त्यांच्याकडून ही आळव बुकारं घेतली. खूप छान अशी होती आणि स्वस्त देखील. बिचाऱ्या कष्ट करून जमा करतात रानवनातून, मग घेतली. इथे घाटांवर लोकांची शेताची कामं देखील झाली होती, म्हणजेच आवण्या झाल्या होत्या इकडे. आणि इथे एका शेताच्या बाजूला एवढा छान असा वाहणारा पाणी होता. मग इच्छा झाली तिकडे जाण्याची, हट्ट धरला आणि ते पुरवलं गेलं. थोडंसंच पुढे तिथे मका देखील होता आणि रिमझिम पाऊस पडत होता. मग ऑब्व्हियसली मका खाण्याची इच्छा तर होणारच. छान असा कोळशावर भाजलेला मका खाल्ला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. छान असा पूर्ण ढगांनी भरलेला घाट उतरून अडकलो ट्रॅफिकमध्ये. थँक्स.